So here we go guys with another video. So today we are doing a budget challenge. लय इंग्लिश येते मराठी सांगतो का? Sorry. तर गाईज आजचा ब्लॉग बजेट ब्लॉग असणार आहे. तर आपण आपल्याला बजेट घेतलेले 1000 रुपयाचं. तर इथं पॉप होते पैसे. एडिटर पॉप करा पैसे. एडिटर मीच ना. हा तर पॉप करा आणि पैसे इथं आलं का. हा तर गाईज तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण 1000 रुपये जुडिओ मध्ये, कारण जुडिओ मध्ये सेल चाललेला आहे, सेल मध्ये कपडे घ्यायचे आपल्याला. तर गाईज तर जुडिओ मध्ये आजच्याला आपण 1000 रुपये मध्ये बघणार आहे आपल्याला किती कपडे घेता येतात आणि काय घेता येते अजून कपडे सकाळ. तर कॅमेरामॅन लेट्स गो टू जुडिओ. 2000 years later. तर गाईज इथं आलेलो आहे जुडिओला. तर गाईज इकडे 50% ऑफ नाही आहे सध्या तरी. तर आपल्याला असल्यामध्ये एक शॉर्ट्स घ्यायचं होतं पण विषय असा झाला आहे. कुठे गेलं. हां तर एका शॉर्टची प्राईजच 600 रुपये. एका शॉर्टची प्राईज आहे. तर ते आम्हाला परवडायचं नाही. मग 2 शॉर्ट्समध्येच मग 1200चं बिल पूर्ण होतं. हे आहे तर 199चं पण याची क्वालिटी मला काही खास वाटली नाही. कलर भारी आहे. ग्रे कलर हां चांगला दिसतो. तर आहे चांगलं स्वेटशर्ट आणि ते पण 699. अरे बजेटच्या बाहेर झालं बसलं मग आमच्या. आता काय होडी कलेक्शन बघू जरा. होडी कलेक्शन मध्ये तरी काहीतरी बजेटमध्ये 50% ऑफचं टॅग का नाही लागलं ते मला समजा ना. मध्ये 800 एकच घेता येईल काय मला म्हणून. कपड चांगला भारी घेऊन तर आलेलो आहे. 800 300 काही विषय नाही. 400 800 1600 कितीतरी होतं रे. पण 500-600च्या आसपास होतं. 600 इथंच गेलं. 3000च्या आसपास 5,000 इथंच गेलं. बजेटच्या पुढे जाते. चला तर घालून बघू कसा दिसतोय आणि मग बघू पुढे गेलो. A few moments later. तर गाईज 1000 रुपयामध्ये फक्त एवढं येऊ शकतंय. 650चं हे नाही हे 600चं हे 400चं संपलं. एवढंच. फुल पॅन्ट सुद्धा घेऊ शकत नाही आपण 1000 रुपयामध्ये. ह्यात पण अलीकडे दिसतो. हो तर गाईज हे शर्ट आणि पॅन्ट लय जाम आवडली. पण विषय असा होतोय पॅन्ट हा बजेटपेक्षा हाफ जास्त येईल. घ्यायला घेऊ आपण बजेट चॅलेंज खायला म्हणतात आणि हे पण म्हणजे 200 रुपये जास्त जाते. कुठे गेलो मी. 200 रुपये जास्त जाते. सर्रास चिट दिसतोय. तर गाईज शॉर्ट असा झालेला आहे 1000 रुपयामध्ये तुम्हाला ढेकळं काय मिळणार नाही. होय एक ते एक पॅन्ट घ्या नाही तर 2 शर्ट घ्या. त्याच्या पुढे तुम्हाला काय मिळणार नाही इथं 1000 रुपयात जुडिओ. तर आता जाऊन बघतो डीमार्टला, कारण कोणत्या मॉलनेच घ्यायचं कोणत्या तरी. बघू डीमार्टला किती प्राईज आहे. नाही तर डायरेक्ट बाजार गाठू. वार कोणता आहे आजच्याला. गुरुवार आहे. उद्या शुक्रवार आहे. हाय आमच्या इथला बाजार. डायरेक्ट बाजारातले कपडे उचलतो 1000 रुपयामध्ये. डायरेक्ट 10 शर्ट 10 पॅन्टा का निसता. किती का नाही चालू दाबून तर रेस दे. चला तर गाईज बजेटच्या लय बाहेर गेलं. आता चाललो आता डीमार्टला जाऊन बघू बजेटमध्ये येत आहे का नाही. 2 hours later. डीमार्ट बॉय मला माहिती कोणतं कुठं अशा मधलं ना. ती बोलता का
कितीला आहे तेवढ्याला तरी चेक करून बघू. ₹150 लिहिगा, ₹150, ₹100, ₹100. या असं असलं ना 10 टी-शर्ट घेऊ आपण आपल्या बजेटमध्ये. पण मला लक्ष इथंच जा होय. ₹100 सोडतो, 750-500 बघतो होय. गावून स्वस्त देते. कार्ड भरली का? कोणती साईज होती घेऊच? ₹150 द्या का? तर काही घेऊन तर झालेलं आहे. तर काय काय घेतलं तर तुम्हाला नंतर गेल्यावर घरी गेल्यावर दाखवतो. इथं तर काय दाखवायला लई लाज वाटते या. बजेट शॉपिंग झालेली आहे. बजेट शॉपिंग थोडी जास्त अवघड जाते रे. शॉपिंगसाठी थोडं मोठं बजेट लावत जायला पाहिजे. डी-मार्ट बजेट प्लेस आहे डी-मार्ट म्हणजे काय विषय नाही. Tomorrow, day 2, day 3, day 4.